मुंबई रहिवासी भाडेकरू महासंघ आणि त्या संघाच्या वतीने मुंबई महानगरात भाडे तत्वावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळावं यासाठी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आमचा पाठपुरावा युद्ध पातळीवरती सुरू आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली असता त्या निवेदनाची दखल घेऊन बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला जे म्हाडाचं ऑफिस आहे त्या कार्यालयामार्फत आम्हाला संघटनेला एक पत्र प्राप्त झालं की या घराचा जो प्रश्न आहे आणि परवडणाऱ्या घराच्या निर्मितीला चालना मिळण्यासाठी परवडणाऱ्या घराच्या निर्मितीसाठी जो काही प्रकल्प तयार करावा लागतो तो प्रकल्प अहवाल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही राहतो तिथलच्या त्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा बृहन्मुंबई त्याचा आहे असं आम्हाला एक पत्र प्राप्त झालं। त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही महाराष्ट्राचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे यांना घेऊन सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात गेलो। त्यांना आम्ही आमची यादी सादर केली आणि यानुसार परवडणाऱ्या घराच्या निर्मितीमध्ये प्रथम प्राधान्य जे लोक मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहतात या लोकांना प्रथम प्राधान्य द्या अशी यादी आम्ही तिथे दिली। तर तिथून यशवाड म्हणजे सहाय्यक आयुक्त महानगरपालिका भांडूप यांच्या कार्यालयाकडून आम्ही दिलेल्या यादीनुसार त्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला पाहिजे आणि तो सरकार शासनाकडे सादर झाला पाहिजे आणि सर्वांसाठी घरे ही जी माननीय प्रधानमंत्री महोदयांची जी काही त्यांचा जो उद्देश आहे सर्वांसाठी घरे त्यांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेची अंमलबजावणी 2024 ते 2029 हा कालावधी दिलेला आहे। या कालावधीमध्ये मुंबई रहिवासी भाडेकरू महासंघाच्या वतीनं जिथे जिथे भाड्यानं लोक राहतात भाडे तत्वावर लोक राहतात अशा लोकांना हक्काचं घर मिळावं हा उद्देश घेऊन आता संघटनात्मक पातळीवर आमचा पाठपुरावा सुरू आहे। आज मुलुंड तहसीलदाराची आमची चर्चा झाली। त्यांनी सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई उपकार्यालय भांडूप यांच्याकडे ते सगळं प्रोसिजर आता देणार आहे। उद्याला आम्ही ती बैठक आयोजित केलेली आहे। म्हणून मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राधान्य परवडणाऱ्या घराच्या कार्यक्रमात झाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रभाकरजी कांबळे जे मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आमचं आंदोलन सुरू आहे।